धक्कादायक. न्यायालयातून बाहेर पडताच बाज कराड पोलिसांचा संशयितांना दणका. खून प्रकरणातील संशयितांनी न्यायालय परिसरात व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर प्रसारित करत कायद्यालाच आव्हान दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर कराड शहर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित सर्व संशयितांना थेट कराड शहर पोलीस ठाण्यात बोलावून पोलिसांनी कडक शब्दांत फैलावर घेतले. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ किंवा पोस्ट पुन्हा सोशल मीडियावर दिसल्यास थेट कठोर कायदेशीर कारवाई होईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला. पोलिसांनी संशयितांच्या प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून जामिनाच्या अटींचा भंग झाल्यास त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी निखिल मगदूम यांनी संबंधित संशयितांची चौकशी करत त्यांच्या कृत्याबद्दल जाब विचारला. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत स्पष्ट संदेश देण्यात आला की गुन्हेगारीचे उदात्तीकरण, कायद्याची खिल्ली किंवा समाजात चुकीचा संदेश देणाऱ्या कोणालाही यापुढे पाठीशी घातले जाणार नाही. कराड शहर पोलिसांच्या या कठोर कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असून सोशल मीडियावर गुन्हेगारीचा दिखावा करणाऱ्यांविरोधात अशीच घात मोहीम कायम ठेवण्याची मागणी होत आहे. कळलं का? रिस्टारवाला तू तर आजपासून माझ्या रेकॉर्डवरच आहे मी जाईपर्यंत. एवढा जर माज असेल ना, मी या बाहेर मैदानात